दरम्यान मावळामधील पवना नगरमध्ये राजेंद्र हगवणे लपून बसलेला बंडू फाटक यांच्या फार्म हाऊसमध्ये पिंपरी चिंचवड पोलिसांनी छापा टाकलाय। वैष्णवी हगवणे हुंडाबळी मृत्यू प्रकरणात 17 मे रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर राजेंद्र हगवणे फरार झाला होता। त्यानंतर हगवणे 18 मे रोजी बावधानमधून मावळमधील बंडू फाटक यांच्या फार्म हाऊसवर गेला होता, अशी माहिती पिंपरी चिंचवड पोलिसांना मिळाल्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेची एक टीम पवना नगरच्या बंडू फाटक यांच्या फार्म हाऊसवर गेली। मात्र आरोपी राजेंद्र हगवणे हा पोलीस येण्याआधीच मावळमधील पवना नगरमधून फरार झाला होता। ज्या फार्म हाऊसवर मुक्कामी होता त्या फार्म हाऊसची पोलिसांनी कसून तपासणी देखील केली। या संदर्भातली अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी गणेश दुडम यांच्याकडून। गणेश, राजेंद्र हगवणे वेगवेगळ्या ठिकाणी मुक्कामी होता आणि त्यामध्येच मावळमधील पवना नगरमध्ये देखील तो मुक्कामी होता, पण पोलीस येण्याआधी तो फरार झालाय, काय माहिती? हो, नक्कीच आपण पाहिलं गेलं तर राजेंद्र हगवणे हा वेगवेगळ्या ठिकाणी लपून बसला होता। मात्र हा राजेंद्र हगवणे मावळातील एका हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर हा राजेंद्र हगवणे थेट मावळ पवना नगर येथील एका फार्म हाऊस म्हणजे बंडू फाटक यांच्या फार्म हाऊस मध्ये लपून बसला होता। याची कुणकुण पिंपरी चिंचवड पोलिसांना लागतात। पिंपरी चिंचवड पोलीस तिथे पोहोचण्या अगोदर राजेंद्र हगवणे तिथून पसार झाला, अशी माहिती समोर आलेली। धन्यवाद गणेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर पुण्यातील वैष्णवी हगवणेंच्या हुंडाबळीनं महाराष्ट्रातील पैशासाठी हपापलेल्यांचं काळं वास्तव पुन्हा जगासमोर आलंय। वैष्णवीच्या मृत्यूनंतर आता हगवणे परिवाराचं पैशांच्या हव्यासाचं चक्रावणारं सत्य समोर आलंय। वैष्णवीच्या वडिलांना मुलीच्या सुखासाठी लालची हगवणेंना जे जे दिलं ते पाहून तुमचं डोकं फिरल्याशिवाय राहणार नाही। 51 तोळे सोन्याचे दागिने, 7.5 किलो वजनाची चांदीची भांडी, नवी कोरी फॉर्च्युनर कार आणि ॲक्टिवा मोपेड। इतकं सगळं ज्यांनी एका मुलीच्या बापाकडून लग्नात ओरबाडलं त्यांना तुम्ही काय म्हणाल? याला लग्न म्हणायचं की सौदा, हा सवाल आपल्या सगळ्यांच्या मनात आल्याशिवाय राहत नाही। बरं, इतकं सगळं देऊनही वैष्णवीचे वडील अनिल कसपटे आणि आई स्वाती कसपटे यांना मिळालं काय? तर हे अश्रू। लाडकी बहीण म्हणता, मग माझ्या लाडक्या बहिणीला न्याय द्या, तुमच्या लाडक्या बहिणीला न्याय द्या, माझी एवढीच विनंती। मुलीच्या आनंदाकरता त्यांनी वैष्णवीचा प्रेमविवाह सुद्धा मोठ्या थाटामाटात करून दिला। पण लग्नाआधी जो शशांक वैष्णवीला सुखात ठेवण्याचं वचन देत होता, तोच तिला आपल्या घरच्यांच्या मदतीनं लग्नानंतर आतोनात छळ करत होता, तिच्यावर अत्याचार करत होता। इतकं की पैशाच्या या लोभी हगवणेंनी मुलीचा बळी घेतल्याचा आरोप कसपटे करतायत। 2 कोटी त्यांना कमी पडले द्यायला, मी एवढं देऊन त्यांचं पोट भरलं नाही साहेब। 2 कोटी त्यांना कमी पडले। माझ्या मुलीला आज इतकं काळं करून मारलं, तिला मारून टाकलं माझ्या मुलीला। केवळ हुंड्यात सोनं चांदी कार देऊन हगवणेंचा हव्यास संपला नाही। लग्नानंतरही त्यांनी वैष्णवीच्या मागे पैसे आणि सोन्या चांदीचा तगादा लावलाच होता। कसपटेंनी मुलीच्या आनंदाकरता हगवणेंना आत्तापर्यंत जे जे दिलंय त्याची एकत्रित किंमत पाहिली तर तुमचे डोळे विस्फारतील। कसपटेंनी लग्नात दिलेल्या 51 तोळे सोन्याचा दर किंवा किंमत 51 लाख रुपये पकडूया। 7.5 किलो चांदीची किंमत 8 लाखांपर्यंत जाते। फॉर्च्युनर कारची किंमत 50 लाखाच्या आसपास, लाख रुपये किंमत असलेली ॲक्टिवा मोपेड, सनीज वर्ल्ड मध्ये केलेल्या भव्य विवाह सोहळ्याचा खर्च अंदाजे 1 कोटींच्या घरात। लग्नानंतर कसपटेंनी हगवणेंच्या ऑफिसचं इंटिरियर करून दिलं, ज्यासाठी 20 लाख रुपये खर्च आला। वैष्णवीच्या सासूला गौरी गणपतीला 70 ते 75 हजार रुपये खर्चून चांदीच्या गौरी दिल्या। जावयाला अधिक मासात 1 तोळ्याची अंगठी केली, ज्याची किंमत लाख रुपये। जावयाच्या मागणीनंतर 1.5 लाख रुपये किमतीचा मोबाईल घेऊन दिला। वैष्णवी जेव्हा जेव्हा माहेरी यायची तेव्हा तेव्हा अंदाजे लाखभर रुपयांची रोकड घेऊनच जायची। त्याचा एकत्रित हिशोब अंदाजे 5 ते 6 लाख।
याचा एकत्रित हिशोब केला तर लग्नापासून आजपर्यंत केवळ वस्तू आणि दागिन्यांमध्येच 1,89,00,000,000 जास्त खर्च कसपटींनी हगवणेंवर केलाय. तर त्या असतात मागणाऱ्यांनी मागावं एवढं, आणि देऊन सुद्धा माझ्या मुलीला असं चढून टॉर्चर करून शेवटी काय मिळालं मला? विवाहातून खरं तर नवीन नाती जोडली जातात, पण ज्या नात्यांचा आधारच हुंडा आणि पैसा असेल तर त्याचा पाया कमकुवतच राहतो. असंच काहीसं वैष्णवीच्या बाबतीतही घडलं. तिनं शशांकशी प्रेमविवाह केला, पण शशांकनं मात्र वैष्णवीवर कायम माहेरून पैसे आणण्याकरता दबाव टाकल्याचा आरोप कसपटेंनी केला. लेकीच्या सुखाकरता कसपटेंनी प्रत्येकदा हगवणेंच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या, पण एवढं करूनही हगवणेंनी मात्र त्यांच्या मुलीचा बळी घेतल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे आता हगवणे कुटुंबावर कठोर कारवाई करण्याची मागणी वैष्णवीचे आईवडील करतायत. पिंपरी चिंचवडहून गोविंद वाकडेसह शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. वैष्णवी आत्महत्या प्रकरणात निलेश चव्हाणच्या अडचणीत वाढ, बाळाच्या सुरक्षेला धोका निर्माण केल्याप्रकरणी निलेश चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल. आरोपी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेनं फरार असताना वापरलेली आणखी एक कार जप्त, बावधन पोलिसांची मोठी कारवाई. हगवणे लपून बसलेल्या मावळातील बंडू फाटकच्या फार्म हाऊसवर पोलिसांचा छापा, फरार असताना राजेंद्र हगवणे याच फार्म हाऊसवर होता मुक्कामी. आज एनडीए शासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींची बैठक, ऑपरेशन सिंदूर आणि जातनिहाय जनगणनेसंदर्भात सादर करू शकतात प्रस्ताव. शशांक आणि सुशील हगवणेचा शस्त्र परवाना रद्द, दोघांच्या पिस्तुलांसह आलिशान कारही जप्त, कसपटेंनी दिलेली चांदीची भांडीही घेतली ताब्यात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली कसपटे कुटुंबियांची भेट, आरोपीला पाठीशी घालणार नाही तर हगवणे कुटुंबियांवर मकोका अंतर्गत कारवाई करणार, एकनाथ शिंदेंची ग्वाही. राज्यातल्या अनेक जिल्ह्यात आज रेड अलर्ट, कोकण, पुणे, विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता. आता सीबीएसई शाळेत सुरू होणार मराठीचे धडे, भाषा शिक्षणाचे धोरण जाहीर. EPF वर मिळणार 8.25% व्याजदर, 7 कोटींपेक्षा जास्त नागरिकांना मोठा दिलासा. देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी मध्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक, तर पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक नाही. पहलगाम हल्ल्यावर हरियाणातील भाजप खासदार रामचंद्र जांगडा यांचं वादग्रस्त वक्तव्य, शौर्यानं दाखवल्यामुळेच पीडित महिलांच्या पतीचा झाला मृत्यू, वाद वाढल्यानंतर मात्र केली सारवासारव. युरोपियन युनियन सोबत कोणताही करार करू इच्छित नाही, 1 जून पासून 50% टॅरिफ लादणार, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा.